गर्दीत बघून वाटत नव्हतं आम्हाला दर्शन भेटेल म्हणून, आणि त्यातल्या त्यात आरती पण चालू होती. बरं झालं इथे तरी पाऊस नाही बाबा. आणि पेटला एवढा पाऊस होता ना की बास रे बास. पाऊस होता म्हणून बराच वेळ थांबलेलो, पण पाऊस उघडला आणि मग काय निघालो आम्ही. बरं झालं पुण्यात तरी पाऊस नाही. गर्दीच किती आहे बघा ना, एखादं बारीक पोरा हरवलं तर भेटायचंच नाही बाबा. फायनली आम्ही पोहोचलो होतो मंदिरापाशी, पण गर्दीच लय होती. त्या मंदिरामागं अजून एक मंदिर होतं, तिथं पण गणपती बसलेले. एवढं भारी डेकोरेशन केलं ना इथं. जाताना म्हणलं प्रसाद घ्या, इथला प्रसाद नेला म्हणजे कसं. भूक लागली, 10 वाजलेले, जेवण नव्हतं आलो आम्ही. दादा म्हणला चल डोसा खाऊ, मस्त की डोसा बिसा घालला. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या आयडियाला नवीन असाल नक्कीच फॉलो करा. खाऊन घ्या म्हणलं. पुढं किती गर्दी आहे, किती. तुळशीबागाचा गणपती बरं का, डेकोरेशनच किती भारी केलंय बघा. नाही चाललं गर्दीमुळे आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं आणि निघालो पुढं. गुरुजी तालीम मंडळाच्या गणपतीकडे आलतो, आणि तिथं लई गर्दी होती. हा पुण्यातला दुसरा गणपती आहे बरं का. मला सगळ्याच गणपतीचं दर्शन घ्यायचं होतं, पण सर्वांचं बाहेरून दर्शन भेटलं आम्हाला. सगळे काय व्लॉगमध्ये बसले नाही, त्याच्यामुळे थोडे थोडेच टाकले. येऊन जाऊन आम्ही एकाच जागेवर फिरून यायचो. तिथे वेगवेगळ्या प्रकारचे देखावे पण चालू होते. त्यामध्ये एवढे गणपती ना, तुम्हाला अख्खी रात्र पुरायची नाही गणपती बघायला. हा श्री कसबा गणपती म्हणजेच पुण्यातला पहिला गणपती आहे. एवढे गणपती गेले, पण सगळ्यांचं दर्शन बाहेरूनच झालं. एवढी गर्दी होती ना की बास रे बास. काय म्हणलं, जाता आता कॉफी प्यावा, मस्त की कॉफी पेलो. हा पुण्याचा लंबोदर आहे बरं का. ही मूर्ती एवढी भारी होती. मग काही लास्टची कॉफी पिऊन निघालो घरी डायरेक्ट. तर मित्रांनो, आता काय 2 वाजले. तर व्लॉग कसा वाटला नक्कीच सांगा कमेंटमध्ये.